तर मराठा आंदोलनात महिलांची डोकी फुटली तेव्हा बोलले नाहीत। ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजित सिंह यांच्यावर ही टीका केली आहे। पत्नी निवडणुकीला उभी राहिल्याने जगजित सिंह हे जरांगेंना भेटले असंही ते म्हटले। पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली, तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला का रे? जरांगे पाटील फडणवीसला बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला। पाय टाकायसाठी ह्याच नालायक माणसानं सांगितलं की काळा दिवस आहे, निषेध करतो। आता स्वतःची बायको पडतंय ही लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे। म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले। माझ्याकडे कमी काय हो, फक्त खोके आपण घेतले नाहीत म्हणून पैसे आपल्याकडं। आता ही मंडळी त्यांच्याकडे काय आहे? फक्त बेमानीनं कमवलेला पैसा जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे, हे तुम्हाला मी सांगतो बंधूंनो। म्हणून पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा, अजून त्या गलीला 10 लोक थांबलेत म्हणून सांगा, अजून दुप्पट द्यावं लागतंय म्हणून सांगा। मला तर कळालंय 50-60 कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे बघा। मज्जाच मज्जा आहे, चंगळ चंगळ आहे।